Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have discussed paper second, in which chapter number first differentiation. In this period, we have discussed next topic, second topic, application of derivative. In application of derivative, we have studied in application of derivative. We have studied 6 points. First point, application of derivatives to tangent and normals. Second point, derivative at the rate measure. Third point, approximation. Fourth point, Rolle's theorem and Lagrange's mean value theorem. Fifth point, increasing and decreasing function. Sixth point, maxima and minima. तर आपण पाठीमागं डेरिव्हेटिव्ह चॅप्टर जो पाहिलेला आहे त्यामध्ये जे 7 पॉईंट्स आहेत त्या 7 पॉईंटचा आपण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर जो सेकंड टॉपिक आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला जे 6 पॉईंट्स आहेत या 6 पॉईंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे बा. तर हे जे 6 पॉईंट्स आहेत, पहिला पॉईंट जो आहे आपण पाहिला आता ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू टँजंट अँड नॉर्मल. सेकंड आहे डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. थर्ड आहे अप्रॉक्सिमेशन. फोर्थ आहे रोलेस थेरम अँड लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. फिफ्थ आहे इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन आणि 6 नंबर आहे मॅक्झिमा अँड मिनिमा. तर सुरुवातीला आपण जो पहिला पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू टँजंट अँड नॉर्मल. तर पहिला पॉईंट आपण पाहूया. आपण फर्स्ट जो डिफरन्शिएशन टॉपिक आहे त्या डिफरन्शिएशनमध्ये जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण पाहिलेले. तर जॉमेट्रिकल मिनिंग काय आहे, एखादा कर्व दिलेला असेल, एखाद्या कर्वचं इक्वेशन दिलेलं असेल, त्या इक्वेशनचा जर आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर तो डेरिव्हेटिव्ह असतो स्लोप ऑफ ए टँजंट. तो काय असतो तर स्लोप असतो. तर कशाचा असतो तर टँजंटचा तो स्लोप असतो. मग ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू टँजंट अँड नॉर्मल. Let y is equal to f of x be continuous function of x representing a curve in xy plane. y equal to f of x हे continuous function आहे representing a curve in xy plane and p of x1 y1 be any point on the curve. p जो पॉइंट आहे, p पॉइंटचे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत ते कशावरती आहेत तर कर्ववरती आहेत. देन त्या कर्वचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला dy बाय dx ॲट पॉईंट x1 y1 इज इक्वल टू f डॅश x ॲट पॉईंट x1 y1, तो काय असतो तर रिप्रेझेंट किंवा त्यालाच इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रेडियंट ऑफ द टँजंट टू द कर्व ॲट पॉईंट p ऑफ x1 y1. तर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो काय असतो स्लोप असतो टँजंटचा आणि टँजंटला जी परपेंडिक्युलर लाईन असते त्या लाईनला म्हणायचं नॉर्मल. दी नॉर्मल परपेंडिक्युलर टू दी टँजंट. जी टँजंटला परपेंडिक्युलर लाईन असते तिला नॉर्मल म्हणतो आपण. अँड हेन्स दी स्लोप ऑफ नॉर्मल ॲट पॉईंट पी विल बी दी निगेटिव्ह ऑफ रेसिप्रोकल ऑफ स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉईंट पी. मग त्यावरून नॉर्मलचा स्लोप काय येईल तर निगेटिव्ह ऑफ रेसिप्रोकल ऑफ स्लोप ऑफ टँजंट. दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपमध्ये आपण रिलेशन पाहिलेले, त्या दोन्हींच्या स्लोपचा प्रॉडक्ट काय असतो -1 असतो. मग आपण सपोज लेट केलं m अँड m डॅश बी दी स्लोप ऑफ द टँजंट and normal respectively, then slope of a tangent m is equal to dy by dx at point x1 y1 and slope of a normal m dash is equal to -1 upon dy by dx at point x1 y1. तर हे झाले टँजंटचा स्लोप आणि नॉर्मलचा स्लोप.
आणि आपल्याला इक्वेशन ऑफ ए टँजंट ॲट पॉईंट पी ऑफ x1 y1 इज गिवन बाय, आपल्याला 10 करायला पाहिलेलं आहे. स्लोप दिलेला असेल, पॉईंट दिलेला असेल, तर त्या लाईनचं स्लोप काय असतं, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. तर हे झालं टँजंटचं इक्वेशन किंवा लाईनचं इक्वेशन. त्यानंतर इक्वेशन ऑफ ए नॉर्मल ॲट पॉईंट पी ऑफ x1 y1 इज गिवन बाय, पॉईंट माहिती आहे, नॉर्मलचा स्लोप माहिती आहे, मग इक्वेशन येईल y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश इंटू x मायनस x1. तर हे दोन इक्वेशन लक्षात ठेवा. म्हणजेच इक्वेशन ऑफ ए टँजंट काय आहे, तर y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1, आणि नॉर्मलचा इक्वेशन काय आहे, तर y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश इंटू x मायनस x1. म्हणजे आपल्याला इक्वेशन जर फाइंड करायचं असेल टँजंट आणि नॉर्मलचं, तर आपल्याला दोन गोष्टी माहीत पाहिजे. एक तर पॉईंट माहीत पाहिजे आणि सेकंड स्लोप माहीत पाहिजे. पॉईंट माहीत असेल, स्लोप माहीत असेल, तर आपण इक्वेशन ऑफ ए नॉर्मल फाइंड करू शकतो, इक्वेशन ऑफ ए टँजंट फाइंड करू शकतो. तर यावरती काही एक्झाम्पल्स आहेत. तर एक्झरसाइज 2.1 आहे पहा. क्वेश्चन आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ द टँजंट्स अँड नॉर्मल्स टू द कर्व ॲट द गिवन पॉइंट ऑन इट. आता पहिलं कर्वचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू ई रेज टू एक्स प्लस 2 ॲट पॉईंट 0,4. आपल्याला पॉईंट दिलेला आहे, कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे, आपल्याला स्लोप माहीत नाही आहे. मग कर्वचं जे इक्वेशन आहे त्यावरून त्याला आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर आपल्याला काय मिळतो, स्लोप मिळतो. मग आपण सुरुवातीला दिलेलं जे इक्वेशन आहे त्यावरून आपण स्लोप फाइंड करूया. गिवन इक्वेशन ऑफ ए कर्व लिहायचं. सोल्युशन y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू ई रेज टू एक्स प्लस 2. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं तर dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 2 इंटू ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स प्लस 0. दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx ॲट पॉईंट 0,4 इज इक्वल टू x इक्वल टू 0 ठेवायचं, y इक्वल टू 4 ठेवायचं. राईट साईडला y ची टर्म नाहीच आहे, फक्त ओनली x आहे म्हणून x इक्वल टू 0 ठेवलं. 2 इंटू 0 प्लस 2 इंटू ई रेज टू 0, दॅट इज ई रेज टू 0 ची व्हॅल्यू असते 1. 2ला 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0च येईल, म्हणून dy बाय dx ॲट पॉईंट 0,4 इज इक्वल टू 12. दॅट इज therefore slope of a tangent is equal to m is equal to dy by dx is equal to dy by dx at point 0,4 is equal to 2. तर हा टँजंटचा स्लोप. therefore equation of a tangent at point 0,4 is given by, पॉइंट दिलेला आहे, स्लोप माहिती आहे, इक्वेशन फाइंड करायचं. मग सुरुवातीला जनरल इक्वेशन लिहायचं y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू एक्स मायनस x1. therefore व्हॅल्यू ठेवली, y ची व्हॅल्यू 4, y1 ची व्हॅल्यू 4, x1 ची व्हॅल्यू 0, म्हणून y मायनस 4 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट x मायनस 0. 2 ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं. therefore x ची टर्म पॉझिटिव्ह असली पाहिजे असं आन्सर लिहायचं आहे, म्हणून राईट साईडच्या लेफ्ट साईडच्या ऑल टर्म मी राईट साईडला घेतल्या, म्हणून 2x मायनस y प्लस 4 इज इक्वल टू 0. तर हे आलं इक्वेशन ऑफ ए टँजंट. आता इक्वेशन ऑफ ए नॉर्मल ॲट पॉईंट P ऑफ 0,4 इज गिवन बाय. सुरुवातीला इक्वेशन लिहायचं y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश इंटू x मायनस x1. आता y1 4 आहे, x1 काय आहे 1 आहे, m डॅश काय येईल तर मायनस 1/2, म्हणून y मायनस 4 इज इक्वल टू मायनस 1/2 इंटू x ब्रॅकेट x मायनस 0. आता हा 2 जो आहे लेफ्ट साईडला घेतला, मल्टिप्लाय होईल, म्हणून 2y मायनस 8
आणि राईट साईडला -x ने मल्टिप्लाय -1ने एक्सला मल्टिप्लाय केलं तर -x येईल आणि -x पॉझिटिव्हमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. सुरुवातीला एक्सची टर्म पॉझिटिव्ह असली पाहिजे, म्हणून x जर लेफ्ट साईडला घेतलं तर प्लस होईल. दॅट इज x + 2y - 8 इज इक्वल टू 0. तर हे आलं इक्वेशन ऑफ ए नॉर्मल. असं सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे x³ + y³ - 9xy इज इक्वल टू 0 ॲट पॉईंट 2, 4. मग दिलेलं कर्वचं इक्वेशन सोल्युशन लिहायचं आहे. मग गिव्हन इक्वेशन ऑफ ए कर्व इज x³ + y³ - 9x × y इज इक्वल टू 0. त्याला डिफरन्शिएट करायचे. मग देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हे जे फंक्शन आहे हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा तर आपण पाठीमागे इम्प्लिसिटमध्ये पाहिलेले. मग x³ चा डेरिव्हेटिव्ह ती पॉवर मल्टिप्लाय होणार, त्या पॉवरमधून 1 सबस्ट्रॅक्ट होणार, म्हणून 3x² + 3y² आणि y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy/dx -9 इंटू प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, आणि -9 ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं, म्हणून -9 इंटू x इंटू dy/dx -9 इंटू y आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून इथे 1 ऑलरेडी आहे इज इक्वल टू 0. मग लेफ्ट साईडला dy/dx टर्म आहे त्या लेफ्ट साईडमध्ये ठेवायचा आणि विदाउट dy/dx टर्म राईट साईडला घ्यायची. देअरफॉर dy/dx जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये 3y² - 9x इज इक्वल टू -3x² + 9y. मग देअरफॉर dy/dx काय आला तर dy/dx इज इक्वल टू लेफ्ट साईडची जी मल्टिप्लाय टर्म आहे ती फक्त राईट साईडला घ्या. dy/dx इज इक्वल टू -3x² + 9y डिवाइड बाय 3y² - 9x. मग पॉईंट सबस्टिट्यूट करायचा 2, 4. देअरफॉर dy/dx ॲट पॉईंट 2, 4 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू ठेवायची 2, y ची व्हॅल्यू 4 ठेवायची, म्हणून -3 इंटू 2चा स्क्वेअर प्लस 9 इंटू 4 डिवाइड 3 इंटू वायची व्हॅल्यू 4 स्क्वेअर -9 इंटू 2. याचं कॅल्क्युलेशन घेतलं -12 + 36 डिवाइड 48 - 80. that is dy/dx at point 24 is equal to 24/30 आणि ते सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये घेतलेलं तर 4/5. म्हणजेच हे काय आला तर स्लोप ऑफ ए टँजंट. देअरफॉर स्लोप ऑफ ए टँजंट इज इक्वल टू m इज इक्वल टू dy/dx ॲट पॉईंट 24 इज इक्वल टू 4/5. आता हे इक्वेशन स्लोप आला ह्या टँजंटचा. मग आपण इक्वेशन फाइंड करूया. देअरफॉर इक्वेशन ऑफ ए टँजंट ॲट पॉईंट 24 इज गिवन बाय स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती आहे, इक्वेशन ऑफ ए टँजंट. मग सुरुवातीला जनरल इक्वेशन लिहायचं y - y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. व्हॅल्यू ठेवल्या y - 4 इज इक्वल टू 4/5 इंटू x - 2. y1 ची व्हॅल्यू 4, x1 ची व्हॅल्यू 2 आणि m ची व्हॅल्यू 4/5. हा 5 जो आहे हा लेफ्ट साईडला घ्या, मल्टिप्लाय होईल 4 ने राईट साईडच्या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजेच 5y - 20 इज इक्वल टू 4x - 8. आता x ची टर्म आपल्याला पॉझिटिव्ह राहिली पाहिजे असं आहे कॅल्क्युलेशन घ्यायचं आहे आणि सिम्प्लिफाय करायचं ते. मग ह्या लेफ्ट साईडच्या ऑल टर्म मी राईट साईडला घेतल्या. मग 4x - 5y -8 प्लस 20 म्हणजे प्लस 12 येईल, इथे प्लस 12 पाहिजे इज इक्वल टू 0. तर हा आला हे आलं इक्वेशन ऑफ ए टँजंट. तसंच नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करू आपण. इक्वेशन ऑफ ए नॉर्मल ॲट पॉईंट पी चे कोऑर्डिनेट 2, 4 इज गिवन बाय. आता नॉर्मलचा स्लोप काय येईल बरं मग टँजंटचा स्लोप आहे 4/5. मग नॉर्मलचा स्लोप काय येईल
-5/4 येईल. मग सुरुवातीला जनरल इक्वेशन लिहिलं नॉर्मलचं, y-y1 इज इक्वल टू m डॅश इंटू x मायनस x1. x1 ची व्हॅल्यू 2, y1 ची व्हॅल्यू 4 आणि m डॅशची व्हॅल्यू -5/4 ठेवली येते. y-4 इज इक्वल टू -5/4 इंटू x मायनस 2. हा 4 जो आहे मल्टिप्लाय केलं लेफ्ट साईडला, राईट साईडला -5 ने मल्टिप्लाय केला तर 4y-16 इज इक्वल टू -5x प्लस 10. आता ही एक्सची टर्म आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे एक्सची टर्म केव्हा पॉझिटिव्ह येईल तर राईट साईडला घेतलं तर लेफ्ट साईडला घेतलं तर पॉझिटिव्ह येते. मग राईट साईडच्या ऑल टर्म मी लेफ्ट साईडला घेतल्या. मग सुरुवातीला 5x प्लस 4y -16 मायनस 10 दॅट इज -26 इज इक्वल टू 0. काही कॉमन घेता येत असेल तर कॉमन घ्या. आता इथे पुढे सिम्प्लिफाय होत नाही म्हणून हे आलं इक्वेशन ऑफ ए नॉर्मलचं इक्वेशन. अँड हेन्स इक्वेशन ऑफ ए टँजंट इज, टँजंटचं इक्वेशन आपण फाइंड केलंय 4x प्लस 5y प्लस 12 इज इक्वल टू 0 अँड इक्वेशन ऑफ ए नॉर्मल इज 5x प्लस 4y मायनस 26 इज इक्वल टू 0. तर आपण हे 2 एक्झाम्पल पाहिले. परीक्षेला अशा टाईपचे एक्झाम्पल 4 मार्कसाठी किंवा 3 मार्कसाठी विचारू शकता. पुढचं एक्झाम्पल बघ. पहा एक्झाम्पल आहे, फाइंड दी points on the curve y is equal to root of x minus 3, comma, where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 is equal to 0. आता कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. त्यानंतर या कर्वला जी टँजंट आहे ती परपेंडिक्युलर आहे. कशाला तर घ्या गिवन लाईनला ती कशा आहे परपेंडिक्युलर आहे आणि आपल्याला फाइंड करायचे, फाइंड दी पॉइंट ऑन दी कर्व. त्या कर्व वरती जे पॉइंट आहे त्या पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड करायचे. मग आन्सर लिहिताना काय करायचं, सपोज दी पॉइंट P त्याचे कोऑर्डिनेट x1 y1 लाईज ऑन दी कर्व y इज इक्वल टू रूट ऑफ x मायनस 3 here पुढे दिलेले where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 equal to 0. आणि सुरुवातीला याचं मेन्शन केलं. मग गिवन इक्वेशन ऑफ ए कर्व लिहायचं. गिवन इक्वेशन ऑफ ए कर्व इज y इज इक्वल टू रूट ऑफ x मायनस 3, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग dy बाय dx इज इक्वल टू रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू रूट ऑफ x मायनस 3 इंटू रूटमध्ये जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला x मायनस 3चा, x चा डेरिव्हेटिव्ह 1, 3चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून इथे ओनली 1 येईल. आता पॉइंट ठेवला, देअरफॉर स्लोप ऑफ ए टँजंट ॲट पॉइंट P x1 y1 इज इक्वल टू dy by dx at point x1 y1 is equal to 1/2 into root of x1 minus 3. तर हा आला टँजंटचा स्लोप. तसंच आता दिलेलं लाईनचं इक्वेशन आहे. मग गिवन इक्वेशन ऑफ ए लाईन इज, लाईनचं इक्वेशन, ते लाईनचं इक्वेशन लिहिलं 6x plus 3y minus 5 is equal to 0. 6x plus 3y minus 5 equal to 0. मग या लाईनचा स्लोप काय असतो, अशा टाईपचं लाईनचं आपण 11ला पाहिलेलं आहे. ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 असेल तर त्या लाईनचा स्लोप असतो -a/b, म्हणजे -x चा कोइफिशियंट डिवाइड y चा कोइफिशियंट. स्लोप ऑफ ए गिवन लाईन इज इक्वल टू m इज इक्वल टू -a/b दॅट इज -6/3 इज इक्वल टू 2. आपण कर्व वरून टँजंटचा स्लोप फाइंड केला. त्यानंतर गिवन लाईन जे आहे त्या गिवन लाईनवर त्या लाईनचा स्लोप फाइंड केला. आपल्याला एक कंडिशन दिलेली
ही टँजंट जी आहे ही टँजंट कशाला आहे परपेंडिक्युलर, तर गिव्हन लाईनला कशा आहे परपेंडिक्युलर आहे. मग त्यांच्या स्लोपमध्ये रिलेशन काय असतं, तर त्यांच्या स्लोपचा प्रॉडक्ट काय असतो -1 असतो. मग सिन्स the tangent is perpendicular to the given line, that is slope of the tangent into slope of given line is equal to -1. And slope of tangent is equal to -1 upon m, that is -1 upon 2, that is 1/2. स्लोप टँजंटचा स्लोप आला 1/2 आणि टँजंटचा स्लोप आपल्याला माहिती आहे 1/2 इंटू रूट ऑफ x1 - 3 इज इक्वल टू 1/2. किंवा इथे व्हॅल्यू ठेवा, इथे व्हॅल्यू येईल 1/2 इंटू रूट ऑफ x1 - 3 इंटू -2 इज इक्वल टू -1. हा 2 राईट साईडला घेतला तर डिवाइड होईल, म्हणून 1/2 इंटू रूट ऑफ x1 - 3 इज इक्वल टू 1/2. दोन्ही साईडचा डिवाइड टू आहे तो कॅन्सल होईल, देअरफोर आणि रूट जर न्यूमरेटरला घ्यायचा असेल तर रेसिप्रोकल घ्यायचा, मग देअरफोर रूट ऑफ x1 - 3 इज इक्वल टू 1. आता हे स्क्वेअर रूट कॅन्सल झालं पाहिजे, म्हणजे दोन्ही साईडचा स्क्वेअर घेतला, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, देअरफोर लेफ्ट साईडचा स्क्वेअर घेतला तर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि राईट साईडचा स्क्वेअर येईल 1, म्हणून x1 - 3 इज इक्वल टू 1. देअरफोर हा 3 राईट साईडला घेतला तर प्लस होईल, म्हणून 3 + 1 4, देअरफोर x1 इज इक्वल टू 4. आता x1 आपल्याला x1 ची व्हॅल्यू आली, मग आता y1 ची कशी व्हॅल्यू फाइंड करायचं पुढे. since the point P of x1 y1 lies on the curve, तो पॉइंट जो आहे तो कशावर आहे तर या कर्वच्या इक्वेशनवर आहे, म्हणजे तो पॉइंट काय करेल या लाईन कर्वचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल. म्हणजे देअरफोर y1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x1 - 3 कर्वचं इक्वेशन काय करेल सॅटिस्फाय करेल. मग वेन x1 इज इक्वल टू 4, देअरफोर y1 is equal to root of 4 - 3 is equal to 1. Therefore, y1 is equal to 1. And hence, the required point on the curve is, ते point काय आले P of x1 y1 is equal to x1 ची व्हॅल्यू 4, y1 ची व्हॅल्यू 1, म्हणजे तो पॉइंट आला 4 1. तर असे एक्झाम्पल परीक्षेला 4 मार्कसाठी विचारू शकतात. तर पुढचं एक एक्झाम्पल पाहूया आपण. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. कर्वचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू x³ - 2x² - x where the tangent is parallel to the line 3x - y + 1 is equal to 0. तर इथे कंडिशन काय आहे, त्याच्या अगोदरचं एक्झाम्पल जे आहे ते परपेंडिक्युलर होते, इथे पॅरलल आहे. फक्त कंडिशन चेंज झालेली. मग आता याचं सोल्युशन कसं लिहायचं, मग सुरुवातीला सपोज करायचं. सपोज दी पॉइंट P of x1 y1 लाईज ऑन दी कर्व. कर्वचं इक्वेशन आहे y इक्वल टू x³ - 2x² - x where the tangent is parallel to the line 3x - y + 1 is equal to 0. मग गिव्हन इक्वेशन ऑफ ए कर्व घ्यायचं, दिलेलं कर्वचं इक्वेशन त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x², पॉवर जी मल्टिप्लाय होणार त्या पॉवरमधून 1 सबस्ट्रॅक्ट होणार, म्हणून 3x² मायनस x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, म्हणून 2 × 2 4x आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून -1. आला dy/dx. Therefore, slope of a tangent at point P of x1 y1 is equal to dy/dx at point x1 y1 is equal to, फक्त पॉइंट ठेवायचा,
एक्स रिप्लेस बाय x1, y ऑलरेडी इथे नाहीच आहे म्हणून x रिप्लेस बाय x1 म्हणून therefore 3x1 स्क्वेअर मायनस 4x1 मायनस 1 हे झालं स्लोप ऑफ ए टँजंट। आता गिवन इक्वेशन ऑफ ए लाईन इज therefore लाईनचं इक्वेशन 3x मायनस y प्लस 1 इज इक्वल टू 0। मग या लाईनचा स्लोप काय येईल तर स्लोप ऑफ ए गिवन लाईन m इज इक्वल टू मायनस a अपॉन b। ए म्हणजेच एक्सचा कोएफिशियंट, बी म्हणजेच वायचा कोएफिशियंट म्हणून मायनस 3 अपॉन मायनस 1 दॅट इज इक्वल टू 3 हा आला लाईनचा स्लोप। मग सिन्स किंवा हिअर द टँजंट इज पॅरलल टू द गिवन लाईन, मग पॅरलल असेल तर त्या दोन्हीचे जे स्लोप्स आहेत त्यांच्यामध्ये काय रिलेशन असणार आहे तर स्लोप ऑफ ए टँजंट इज इक्वल टू स्लोप ऑफ ए गिवन लाईन। मग स्लोप ऑफ ए टँजंट इज इक्वल टू m इज इक्वल टू 3। मग स्लोप ऑफ ए टँजंट माहिती आहे आपल्याला therefore 3x1 स्क्वेअर मायनस 4x1 मायनस 1 इज इक्वल टू 3। हा 3 जो आहे लेफ्ट साईडला घेतला तो काय होईल मायनस होईल म्हणून मायनस 1 मायनस 3 मायनस 4 झालं, हे आलं क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता याचे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे असे फॅक्टर फाइंड करायचे की एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट यांचं मल्टिफिकेशन घ्यायचं, त्यांचं सबस्ट्रॅक्शन आलं पाहिजे मायनस 4। मग पहा 3x1 स्क्वेअर मायनस 6x1 प्लस 2x1 मायनस 4 म्हणजे 3 इंटू 4 12 मायनस 12चे असे फॅक्टर फाइंड करायचे की त्यांचं सबस्ट्रॅक्शन आलं पाहिजे मायनस 4, मल्टिफिकेशन आलं पाहिजे मायनस 12। तर आता फर्स्ट टू टर्म मधून काय कॉमन घेता येईल तर 3x1 कॉमन घेता येईल। मग 3x1 कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये येईल x1 मायनस 2 आणि पुढच्या टर्म मधून प्लस 2 जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहील x1 मायनस 2 इज इक्वल टू 0। आता इथे वन फॅक्टर सेम आला म्हणून x1 मायनस 2 फर्स्ट फॅक्टर आला आणि सेकंड आला इंटू 3x1 प्लस 2 इज इक्वल टू 0। या दोन फॅक्टरचा प्रॉडक्ट 0 आहे म्हणजे फर्स्ट फॅक्टर इज इक्वल टू 0 और सेकंड फॅक्टर इज इक्वल टू 0 दॅट इज x1 मायनस 2 इक्वल टू 0, 3x1 प्लस 2 इक्वल टू 0, त्यावरून x1 इक्वल टू 2 आणि x1 इज इक्वल टू मायनस 2 अपॉन 3। आता पुढे सिन्स तो जो पॉइंट आहे तो कशावर आहे तर कर्व वरती आहे। सिन्स द पॉइंट P x1 y1 लाइज ऑन द कर्व, त्या कर्व वरती आहे म्हणून कर्वचं इक्वेशन काय करेल तो सॅटिस्फाय करेल। देअरफॉर कर्वच्या इक्वेशन मध्ये ठेवायचं y रिप्लेस बाय y1 x रिप्लेस बाय x1, मग y1 इज इक्वल टू x1 क्यूब मायनस 2x1 स्क्वेअर मायनस x1। मग फेन x1 इक्वल टू 2 ठेवला तर y1 ची व्हॅल्यू 2 चा क्यूब मायनस 2 इंटू 2 चा स्क्वेअर मायनस 2 दॅट इज 2 चा क्यूब 8, 2 इंटू 4 8 मायनस 2 प्लस 8 मायनस 8 कॅन्सल होईल मायनस 2 म्हणजे y1 ची व्हॅल्यू आली मायनस 2। म्हणजे पहिला पॉइंट आला P ऑफ x1 y1 इज इक्वॅलंट टू P ऑफ 2 मायनस 2। आता सेकंड व्हॅल्यू घ्यायची x1 ची, when x1 is equal to minus 2 upon 3, therefore y1 is equal to minus 2 upon 3 चा क्यूब minus 2 into minus 2 upon 3 चा स्क्वेअर प्लस 2 upon 3। आता मायनस 2 upon 3 चा क्यूब येईल मायनस 8 upon 27 आणि ह्याचा स्क्वेअर मायनस 2 upon 3 चा स्क्वेअर जर घेतला तर तो प्लस येईल म्हणून मायनस 8 upon 9 आणि प्लस 2 upon 3। आता याचा एलसीएम येईल 27, एलसीएम येईल 27। फर्स्ट टर्मला कशाने मल्टिप्लाय करायचं तर 1 ने म्हणजे मायनस 8, सेकंडला कशाने मल्टिप्लाय करायचं 3 ने, 8 इंटू 3 मायनस 24 प्लस सेकंडला 9 ने म्हणून 9 इंटू 2 18। हे कॅल्क्युलेशन घ्या मायनस 14 अपॉन 27 तर y1 ची व्हॅल्यू आली therefore P of x1 y1 is equivalent to minus 2 upon 3 minus 14 upon
27. तर अशा प्रकारे परीक्षेला 4 मार्क्ससाठी एक्झाम्पल विचारू शकतात. आणि आपला हा जो पहिला पॉईंट आहे, इक्वेशन ऑफ ए टँजंट अँड नॉर्मल, त्यावरती आपण काही एक्झाम्पल घेतली. आता पुढच्या तासाला जे सेकंड पॉईंट आहे, डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर, तो आपण पाहूया. आता थांबू इथे. थँक्यू.